विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड भीमा नदी पात्रात सापडलेल्या 7 जणांची आत्महत्या नसून खूनच आहे। पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात पारनेर प्रकरणातील 7 जणांची आत्महत्या नसून तो खून आहे या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत। पारगाव येथील भीमा नदीत 7 जणांचा मृतदेह पोलिसांना मिळून आला होता। मुलाने पळून जाऊन लग्न केल्याने संबंधित कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते, मात्र पोलिसांच्या तपासात आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे। 3 चिमुरड्यांसह 7 जणांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे। 4 चुलत भावांनी मिळून कुटुंब प्रमुखांसह 7 जणांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे। मयत मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत। पवार कुटुंबियांनी आपल्या मुलाचा अपघात करून त्यांचा खून केल्याचा संशय एका चुलत भावाला आला होता। त्यातून त्याने इतर 3 भावांसह पवार कुटुंब यातील 7 जणांची हत्या करून मृतदेह भीमा नदी पात्रात फेकल्याचे तपासात समोर आले आहे। पोलिसांनी या प्रकरणी अशोक कल्याण पवार वय वर्ष 40, श्याम कल्याण पवार वय वर्ष 30, प्रकाश कल्याण पवार वय वर्ष 32 व आणखीन एक भाऊ अशा 4घांना ताब्यात घेतले आहे। मयत मोहन पवार याचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत। मोहन पवार याच्या मुलासोबत आरोपीचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी गेले असता त्याचा अपघात झाला होता। रुग्णालयात उपचार करण्यात येत होते, मात्र 4 दिवस ही बाब पवार कुटुंबियांनी मुलाच्या पालकांना सांगितलेच नाही। या घटनेत दुर्दैवाने मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। तेव्हा आपल्या मुलाचा खून हा पवार कुटुंबियांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता। या रागातून बदला घेण्याचा कट रचून गावी जाण्याच्या बहाण्याने पवार कुटुंब यांना भीमा नदीजवळ नेले आणि घटनेच्या दिवशी आरोपीने चुलत भाऊ मोहन पवार व त्याच्या कुटुंबियांना गावाला जाऊ असे सांगितले व गाडीत बसवले। त्यानंतर ते भीमा नदी पात्राच्या जवळ गेले। तेथे आरोपींनी 7 जणांना मारून त्यांचे मृतदेह भीमा नदीत फेकून दिले। खुनाच्या पाठीमागे आणखीन काही रहस्य दडले आहे का याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत। विश्व 24 न्यूज करिता आमचे प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।